तर याच दरम्यान कांतीलाल मामा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. समाजसेवक आहे तळोजी मजकूर गावातील. विनंती असेल आपण अत्यधिक कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तर 10 मिनिटांचा अवधी. एक इनिंग आपल्याला 10 मिनिटांमध्ये संपवायची आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीम. तर टॉप 3 मध्ये 3 संघ दाखल झाले. श्रीमलंगड वावंजे त्यांच्या नदीबाजाती आराध्या स्पोर्ट टेंबोडे आणि 9191 ओवे यामध्ये लढत सुड्या मेगा ऑफरमध्ये प्रवेश केलाय श्रीमलंगड वावंजे संघानं. आखो टप्प्यात चेंडू आणखी एक चांगला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती राहुलला पाहताय. डायरेक्ट हिट झाला नाहीये. स्ट्राईकला बॅट्समन पाहताय अक्की पटेलला. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेपवर झाली गॅपमध्ये पडके एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्र खाली होते. पॉवर प्ले सूर्य आलाय. हा पहिला चौकार आहे इनिंग मधील अक्की पटेलच्या बॅट. लकी ड्रॉच्या आधारे श्रीमलंगड भावांचे संघान लोअर फुल टॉस आणि गती कमी होती या चेंडूमध्ये. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला जाईल. मिळेल फक्त एकच धाव. एकीने धावसाठी टोळा पुढे जात असताना एकूण धावा लागल्या धाव फलकावरती 5 आकड्यावरती. अब्रार पटेल आता स्ट्रायकर यांवरती आला. पहिल्या मॅचचा हिरो होता अब्रार. अब्रारनं एकाच मॅच मध्ये 6 षटकार असा अब्रार पटेल तुम्ही पाहताय. हा ज्यू सरळ बॅटने पडका चांगल्या डान्सिंग डाऊन द विकेट स्टँड अँड डिलिव्हर. ज्यू सरळ निघून सीमा रेषा बाहेर आला षटकार. तर याच दरम्यान कांतीलाल पाटील यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झालं. साहेबांचं मोस्ट वेलकम. शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजी मस्कूर यांच्या वतीनं. दहा फलकावर धावा लागल्या जातात ते 11 या आकड्यावरती. सुरुवात आता मात्र चांगली झाली आहे. पहिले 2 चून जरी सुरेख फेकलेच राहुलनं, परंतु राहुलवर प्रति हल्ला चढवलाय. एक षटकार एक चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलाय. या ठिकाणी जर पाहिलं की शप्पल झाले होते. धाव घेण्याचा प्रयत्न जिथे पॅडवरती आदळला होता, परंतु दर्शवतात की लाईन चुकीची होती. अगदी शप्पल झाले होते. अगदी 3 स्टंप सोडून फटका केल्याचं जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल पहिल्या षटकात संपन्न धावा लागल्या धाव फलकावरती 11. पॉइंट ट्रॅक मध्ये करम पाटील स्ट्राईकला पर्यंत आकिब आहे. अगदी गोळा टाकला पडका बसलाय, परंतु काय झेल एका हाताने झेल टिपलाय. शतषक त्या ठिकाणी होत्या. नयन शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी नयनने टिपला. एका हाताने डावकरी हाताने झेल टिपलाय. असं वाटलंय कव्हरला क्रॅक करत असताना चौकार येईल, परंतु शतषकाचं कौतुक करावं लागेल.
तर या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाज होत्यात बाद ऑन द हॅट्रिकच्या अंपाटावरती गोलंदाज कारण आजच्या दिवसामध्ये फक्त एक विकेट हॅट्रिक पाहिले आपण ते म्हणजे श्री मलंगड बावनचे संघाचा गोलंदाज तेजस मुकादमच्या नावावरती ऑन साईडला वळवला गेला गॅप भरपूर मोठा आहे आउटफील्ड देखील 5 शतक वेगानं आलेत तोपर्यंत फक्त एकच धाव कारण पाटलीकडे प्रचंड वेग आहे त्यांना टप्पा चूक आहे त्यामध्ये गोलंदाजाची धारदार तुम्ही पाहू शकाल एकदम जबरदस्त गोलंदाजी करत असताना करण पाटील धाव फलकावरती 12 धावा स्ट्राईकला बॅट्समॅन मात्र ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय अब्रार वरती जिम्मेदारी असेल हा चेंडू स्लोवर गतीचा होता परंतु यष्टीरक्षक बीट झालाय बॅकअप येईपर्यंत शॉर्ट फाईन लेगला आली आहे फक्त एकच धाव बाईचा इशारा पंचाकडनं आलाय बाईच्या मध्ये एक धाव मिळते एकेरी धावसंख्या टोटल धावसंख्या पुढे जात असताना 13 या आकड्यावरती या षटकामध्ये थांबवलं गेलं कारण पाटीलनं कमबॅक कसा असावा हे सांगत असताना कारण पाटील या मॅच मध्ये पन्नाट वेग फटका चांगले परंतु क्षेत्ररक्षक त्यांना द्या पाटील लोंगणला आणि फटका फसताय फलंदाज बाद करण पाटील मैदानाच्या बाहेर आलाय बिलाल बाद होतात एकेरी धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना धावा लागल्या 15 या आकड्यावरती त्याच थोडं स्पीडअप नाही केला अजून एक मेगा फायनलची मॅच पेंडिंग आहे आपली आणि ती देखील जास्तीत जास्त षटकांची खेळवली जावी असं देखील आयोजकांचं निर्णय आमच्यापर्यंत येतो परंतु या मॅचला किती वेळ होतो त्यावरती डिफेंड असेल अगदी गोलात टाकलाय चेंडू मागे निघून जातो क्षेत्ररक्षक गेलाय डीप मिडू गेला एकदम कम्प्लीट मिसफील्ड फंबल झालं त्या ठिकाणी आणि दुसरी धाव देखील वेगानं कम्प्लीट बॉलिंग ट्रॅकवरती आले ते कुणाल भोईर धाव आहे धाव फलकावरती एकंदरीत दुहेरी धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 धावा धाव फलकावरती हा चेंडू देखील ऑन साईडला डीप बॅकवर्ड क्षेत्ररक्षक वेगानं आले धाव लागली फक्त 2 पुन्हा एकदा या 17चा विचार केला तर आतापर्यंत थोडासा कमबॅक करत असताना कारण पाटील षटकामध्ये त्यानंतर कुणाल पाटीलच्या षटकामध्ये कमबॅक भरपूर चांगला झालाय तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना तुम्ही पाहताय
तर मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होतोय. तर पाहताय तुम्ही ते म्हणजेच रोंजण गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि काँग्रेस पक्षामधील एक दमदार कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय विश्वनाथ पाटील, त्यांचे समेत तेजस पाटील असतील, युवा उद्योजक प्रसाद शेठ पाटील असतील, प्रणव पाटील असतील, आमचे भावेश असतील, संपूर्ण तुम्ही पाहताय हा ताफा आणि काँग्रेसमधील एक दमदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विश्वासदादा पाटील यांचे शुभ आगमन व्यासपीठावरती होतो आहे. त्याच्या समेत तेजस्वी पाटील असतील, प्रणव पाटील असतील, या सर्व मान्यवरांचं मी शुभ स्वागत करतो आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय ज्यांना तिकीट देखील लाभलं गेलंय या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते म्हणजेच जनार्दन पाटील साहेबांचं एक युवा नेतृत्व ती पाहताय. विश्वनाथ पाटील यांचं शुभ आगमन झालं. त्यांच्या समेत युवा उद्योजक प्रसाददादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. तेजस पाटील असतील, आमचे प्रणव पाटील असतील, त्याचे भावेश असतील, या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजे मजकूर यांच्या वतीनं आपला सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त तुम्ही पाहताय हे युवा नेतृत्व काँग्रेस पक्षातील आणि एक जबरदस्त कार्यसम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे विश्वनाथ पाटील यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झालंय. तर मॅच दिशेने दाफल कबड्डी धावा आहेत त्या 19. ऑन साईडला फटका खेचला जातो. चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड्सला फील्ड केला जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फक्त धावाली एक द्विरेतीचा प्रयत्न होतोय तू मॅम, परंतु या ठिकाणी धाव नसणार आहे. अशा प्रकारे एक धावाली या बॉलवरती. एकरी धावसंख्येनं धाव फलकावर जात असताना 20 या आकड्यावरती 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी कमी धावसंख्येवरती रोखलंय. बॅटची कडा आणि क्लीन बॉल, फलंदाज बाद. धावा तर फक्त 20. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातील. त्या 20 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल भोईर. शेवटचा चेंडू चांगला कमबॅक टीम टेंबोडे संघाने मिळवलाय. शेवटचा बॉल अगदी अलॉंग दी कार्पेट ऑन साईडला लॉंगर मध्ये चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. आउटफील्ड थोडीशी खराब त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर शेवटच्या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न इथे काय घडेल आणि फलंदाज बाद. तर या ठिकाणी आशिष देखील येते. आशिष या स्वागत असेल. आशिष पाटील आमच्या या सर्व मान्यवरांचं स्वागत असेल. आणि काँग्रेस पक्षातील एक युवा डॅशिंग नेतृत्व तुम्ही पाहताय विश्वजित पाटील व्यासपीठावरती आगमन आहेत. त्यांचा युवा उद्योजक प्रसाद पाटील आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजे मजकूर यांच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. सहर्ष स्वागत असेल सर्व मान्यवरांचं टीम शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजे मजकूर यांच्या वतीनं. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. या दरम्यान पाहतोय आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावरती युवकांना चालना देणारे आणि युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय आदरणीय विश्वजितजी
जनार्दन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सदिच्छा सन्मान केला जाईल. खरं तर सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व जनार्दन शेठ पाटील हे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांचे तमाम सहकारी मित्र परिवार या ठिकाणी मात्र सातत्याने या ठिकाणी प्रचार करत असताना आपल्याला पाहा मिळतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी करत असताना आमचे आयोजन कमिटी मोरे साहेब यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान. त्याचबरोबर तेजेश दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. त्यानं सुद्धा विनंती करेन की आपण यावं पुढं आणि आपल्या या मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर पुढचा सत्कार करण्यात येईल. युवा उद्योजक प्रसाद पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. प्रसाद आहे ना, या चला. प्रसाद दादा पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या ठिकाणी. सामना पाहायला मिळतोय 9191 ओवेच्या विरोधात आराध्य स्पोर्ट टेंबोडे. त्याचबरोबर भावेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. कांतीलाल शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूया. पहिल्याच बॉलवरती आलाय बिग शॉट, बिग सिक्सर. उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत असताना पुन्हा एकदा आत्ता चौकार, अगोदर षटकार त्यानंतर आलेला चौकार पहा मिळतोय. टार्गेट आहे ते या मॅच मध्ये फक्त 23. 2 चेंडू 10 धाबा आल्यात. चला बाबांची टीमचे कॅप्टन आपण या. बाबांचे संघ 2 चेंडू 2 मोठे फटके येत असताना पाहिलं गेलाय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. जास्त उंची मात्र आता लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होईल का? हो, यस झाली आहे. आणि हा षटकार येत असताना पहा मिळतो आपल्याला. गजाननजी मडवी यांचं आगमन झालं आणि आमचे शंकरशेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं. पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू जातो. एकेरी धाव मिळेल निश्चित. या ठिकाणी आपण युवा पिढीने या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचं सर्वांचा आभार. आणि आमचे आशिष पाटील यांचं सुद्धा स्वागत. शॉर्ट स्क्वेअरला खेळला गेलाय, त्याच्यावरती धाव नाही आहे. ओके, चला या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सर्व युवकांचे आणि आमचे विश्वजित दादा पाटील यांचा सतोष आभार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, षटकार आणि सामना फिनिश केलाय. संपलाय सामना. डोनेशन आलंय त्यांचा आम्ही सतशा आभारी आहोत. चला आता सामना 2 संघामध्ये होईल. चला या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो करम पाटील. करम पाटील ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने पहिलं षटक हाताळलं, 2 विकेट 3 धाबा दिल्या, 3 विकेट, तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.